घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. राजन चिकनना साथ द्या, कपशीला मत द्या, राजन चिकनना साथ द्या, कपशीला मत द्या. हा लढा स्वाभिमानाचा. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून कपबशी निशाणीवर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार राजन चिके यांनी घोणसरी गावातील प्रचाराचा नारळ ग्रामदैवत गांगोमाऊली मंदिरात फोडला. गांगोमाऊलीला विजयाचे साकडे घालून राजन चिके यांनी घोणसरी गावातील प्रचाराचा श्रीगणेशा केला. 37 वर्षे भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असूनही मला जिल्हा परिषद उमेदवारी देताना डावलले. माझ्यावर झालेल्या अन्यायाची सल फोंडाघाट विभागातील मतदार आणि जनतेच्या मनात आहे. कार्यकर्ते आणि मतदारांच्या मागणीनुसार मी फोंडाघाट जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याचे अपक्ष उमेदवार राजन चिके म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करताना राजन चिके यांना साथ द्या, कपबशीला मत द्या आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष छोटू पारकर, घोणसरी माजी सरपंच मृणाल पारकर, माजी सरपंच गोटू राणे, भाई राणे, दीपक राणे, अनंत गुरव, बाबू घाडी, बाबू राणे यांच्यासह चंद्रहास लाड, जयेश लाड, गणेश लाड, अजित लाड, महेश लाड, अरविंद म्हाडेश्वर, रमाकांत वारंग, रोशन पारकर, आनंद चिके, वैभव चिके, गौरव मस्कर आदी उपस्थित होते. राजनजी, फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात. कपबशी तुम्हाला निशाणी मिळालेली आहे आणि आज आपण आपल्या प्रचाराचं श्रीफळ फोडलेलं आहे. काय प्रतिक्रिया? आज मी घोणसरीतून म्हणजे फोंडाघाटमधून माझा प्रचाराची सुरुवात झाली. घोणसरीतून आज गांगोमाऊलीचं दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आज मी माझ्या प्रचाराची सुरुवात करतो आहे. प्रचंड लोकांचा प्रतिसाद हा माझ्याबरोबर आहे. माझ्यावर जो 37 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे जे काम केलं आणि तरीही मला डावललं गेलं, त्याची कारणं काय असतील ती असतील, ती काय आता मी काय त्याच्यात आता मला जाण्यात काही अर्थ नाही. पण मी प्रामाणिकपणे लोकांच्या संपर्कात आहे, कामात आहे. राजकीय जीवनात इतक्या वर्ष मी सामाजिक जीवनात काम करतो आहे. त्याच्यामुळे लोकांच्या आग्रहाखातर आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ह्या जिल्हा परिषदमध्ये ही स्वाभिमानाची लढाई लढतो आहे. टॅगलाईनच तुमची आहे की स्वाभिमानाची लढाई. कशा प्रकारे खरं म्हणजे 100% तुम्ही जर बघितलात किंवा तुम्ही जर कानोसा घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की लोक 100% उत्स्फूर्तपणे जो माझ्यावर अन्याय झाला आहे त्याच्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे माझ्याबरोबर आहेत. खूप लोकांनी स्वतःहूनच मला उभं राहण्यासाठी आग्रह केला. काही झालं तरी तुम्ही मागं घ्यायचं नाही, उभं राहण्यासाठी सुद्धा लोकांनी स्वतः आग्रह केला. म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात असं कधीच झालं नाही, इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला लोकांचा आहे. आणि स्वतःहून लोकांनी सांगितलं की काही झालं तरी तुम्ही उभं राहायचं, मागे घ्यायची नाही, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे लोक 100% माझ्याबरोबर आहेत. फक्त आता ही लढाई राजकीय दोन्ही पक्ष, बलाढ्य पक्ष, सत्ताधारी माझ्यासमोर आहेत. मी जरी भारतीय जनता पार्टीचा असलो तरी आता मी भारतीय जनता पार्टीतून माझ्यावर कारवाई झाली आहे, त्यामुळे मी बाहेर आहे. पण लोकांची जी साथ आहे, मला लोकभावना आहे, लोकभावना बाजूला सारून हे तिकीट दुसरीकडे दिलं गेलं. त्याच्यामुळे तो राग माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीच्या. जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शरीराने तिकडे फिरत असले तरी मनाने ते 100% माझ्याबरोबर आहेत. कारण आम्ही जे इतक्या वर्ष एकत्र काम करतो आहे, त्यामुळे सगळ्यांची कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकमुखी माझ्यासाठी मागणी होती. त्यामुळे दुसरा कोण प्रतिस्पर्धीच नव्हता. त्यामुळे 100% कार्यकर्ते आणि जनता ही माझ्याबरोबर आहे. त्यामुळे माझा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. छोटू, बघितलं तर आपण राजन चिके यांचे शिलेदार आहात नव्हे तर साथीदार आहात. तालुकाध्यक्ष म्हणून दोघांनीही काम पाहिलेलं आहे भाजपचे. आणि आता बघितलं त्यांना फक्त उमेदवार डावलले पक्षानं अधिकृतपणे आणि त्यांनी स्वाभिमानाची लढाई म्हणत जिल्हा परिषदेमध्ये आपला बंडाचा झेंडा उडवला आहे. काय सांगतात? खरोखरच ही स्वाभिमानाचीच लढाई आहे. गेली 37 वर्ष म्हणजे कदाचित एकाच दिवशी किंवा एकाच वर्षी एकाच वेळी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली.
त्यापुढे 4 वर्ष आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एकत्र होतो. विश्व हिंदू परिषद राम जन्मभूमीच्या कामातही आम्ही हिरिरीने भाग घेतला. खूप काय सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला उमेदवार आहे. समाजाच्या गरजांची अपेक्षांची जाण असलेला उमेदवार आहे. त्यासाठी त्यांना आज जिल्हा परिषदेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. झाला त्यांच्यावर अन्याय होता नाही होता, सगळे प्रयत्न झाले, काय झालं, पण त्यांना अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही याची खंत आम्हा सगळ्यांनाच आहे. पण ती आम्ही आमच्या या लढाईतून पूर्ण करणार आणि आम्ही राजन चिकेंना कोणत्याही परिस्थितीत इथून लीड देऊन विजयी करणार. लोरे असेल, घोणसरी असेल, वाघेरी असेल, पियाळी असेल, फोंडा गाव त्यांचा आहे, आमचाही त्यांच्या सर्व आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत. लोकांचे उलट मेसेज येत आहेत, काय करताय, आज कुठे आहात, काय करणार आहात तुम्ही, अमुक करा तमुक करा, तुम्हीच विजयी होणार, हा लोकांचाही संकल्प आहे. सामान्य माणसं जे आम्हाला ओळखतात त्या सगळ्यांना ते हे विषय हे आहे की हा उमेदवार विजयी होणार आहे. कोणीही किती समोरचा माणूस हे किती आमच्या विरुद्ध हे झाला तरी आम्ही आता थांबणार नाही. हा राजन चिकेंना जिल्हा परिषद सदस्य करूनच आम्ही थांबणार, हा आमचा निर्धार आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.